मनपा प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर बीट क्रमांक 1 यांच्या वतीनं आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सव 25-26 चे भव्य उद्घाटन आज उत्साहात पार पडलं। या स्पर्धांमध्ये मनपाच्या एकूण 9 शाळांचा सहभाग असून 500 ते 600 विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सक्रियपणे सहभागी झालेत। या कार्यक्रमास प्रशासनाधिकारी मल्हारी माने तसेच बीट पर्यवेक्षक मनीष बांगर यांचे मार्गदर्शन लाभलं। उद्घाटनावेळी संगीता जाधव, केंद्रप्रमुख सुनीता वाघमारे, माजी क्रीडा शिक्षक चंदन शिवे आणि जय भवानी प्रशाला मुख्याध्यापक झाडकर सर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले। या स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी, खो खो तसेच वैयक्तिक खेळांमध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, संगीत खुर्ची या प्रकारांचा समावेश। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपा शाळा क्रमांक 29 चे मुख्याध्यापक नवनाथ माळी, शाळा क्रमांक 5 चे अमोल भोसले, शाळा क्रमांक 3 च्या म्हेत्रे मॅडम, शाळा क्रमांक 11 च्या रितपुरे मॅडम, शाळा क्रमांक 16 चे कदम सर, मनपा कन्नड शाळेच्या एंटमनी मॅडम तसेच अविनाश हिंगणे, किरण शेळगे, अरुण डोके, मिलिंद खंदारे, राहुल पवार, शंकर नरहरे, अनिल नरसगोंडे, बिराजदार मॅडम, राऊत मॅडम, शेख मॅडम, तांबोळी मॅडम, खराडे मॅडम, जाधव मॅडम, शिंगे मॅडम, शाबादे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले। मनपा प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर यांच्या पुढाकारातून या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभाव, शिस्त आणि संघटना भावना तसेच वृद्धिंगत होण्यासाठी निश्चित मदत होईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। तुम्ही काय कामावर झालं? शपथ घेतो की आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ। या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू। क्रीडा महोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू। आमच्या शाळा, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा ईर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ। जय हिंद। तो सेमीफायनलचा सामना चालू आहे। दोन्ही संघांम घ्यायचे आहे। सेमीफायनलचा सामना आहे। सेमीफायनल यानंतर ट्रॉफी फिक्स आहे। लांब लांब पळ रे जायऱ्या, लांब पळ, लांब पळ, पळ लांब, जास्त गॅप राहू दे जायऱ्या, पळ, लांब पळायचं, लांब, बाहेर जाऊ नका, लांब पळा, जास्त गॅप राहू दे जायराज। सावकाश दम घे, हुलकावणी मार, हुलकावणी मार, मध्ये येऊ नका, या इकडे माग, हुलकावणी मार, हुलकावणी मार, जा मागे, जा मागे,
बघून घ्या. Out. जा पटकन बाहेर. हा, बरोबर. या ठिकाणी लंगडीचा खेळ चालू आहे. दोन्ही संघाला मल्हार बाजूला थांब, दमू नको. उत्स्फूर्तपणे दाद देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. या ठिकाणी टाळ्या वाजवून मनपा शाळा क्रमांक 2 शाळेचे सर्व मुख्याध्यापक यांच्या हस्ते केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही जी दीप प्रज्वलन आहे ते आपल्या इथे टाळेचे सर्व शिक्षकांच्या हस्ते आपण केलेलं आहे. आता आमचं काम संपलेलं आहे, शिक्षकांचं मुख्याध्यापकाचं. आमचं काम काय होतं, तुम्हाला मैदानापर्यंत आणायचं. आता इथं मैदानावर आल्यानंतर ना तुमचं काम सुरू झालं 2 दिवस. आपल्या खेळामध्ये ज्या खेळामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे ते धावणे असेल, कबड्डी असेल, लंगडी असेल, म्हणजे तुम्हाला वैयक्तिक मध्ये आणि सामूहिक मध्ये जे जे जिंकतील किंवा उपविजयी होतील त्या सर्वांना आपण ट्रॉफी देणार आहोत. नमस्कार, मी नवनाथ माळी, मुख्याध्यापक मनपा मुलांची शाळा क्रमांक 29 भवानीपेठ सोलापूर. आज या ठिकाणी बीट क्रमांक 1 च्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये 9 शाळा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या क्रीडा स्पर्धेमध्ये जे उत्तुंग यश घेणारे विद्यार्थी आणि संघ आहेत तेच पुढे शहरस्तरीय स्पर्धेसाठी पुढे जाणार आहेत. आणि आज विविध स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थी खेळाडू अगदी सांघिक भावनेने, खेळाडू वृत्तीने या ठिकाणी खेळलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा भावनिक विकास
सांघिक विकास व्हावा यामागचा हा उद्देश या ठिकाणी कुठेतरी सफल होत आहे आणि यापुढे शहरस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय तसेच देश पातळीवरती आमच्या शाळेतील विद्यार्थी खेळामध्ये प्रावीण्य मिळावेत यासाठी आम्ही आतापासूनच प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक उदाहरण म्हणजे आजच्या ह्या क्रीडा स्पर्धा आहेत. मी संगीता श्याम जाधव, मनपा मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक 2 येथे केंद्र मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तर आज आमचा या जय भवानी प्रशालेमध्ये आंतरशालेय बीट क्रमांक 1 आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 9 शाळा आहेत. त्यामध्ये माझी पण शाळा आहे. त्यात इयत्ता 1ली ते 7वी च्या सर्व मुलांचा सहभाग यामध्ये आहे. त्यामध्ये शिशु गट आणि कुमार गट या दोन्ही संघाचे सांघिक संघ कबड्डी, लंगडी, खो खो आणि वैयक्तिक सुद्धा स्पर्धेमध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. आणि आमच्या आता शिशुगट कबड्डी आणि सांघिक खो खो मध्ये सुद्धा विजयी उपविजयी आमचा संघ झालेला आहे. आणि अतिशय उत्साहाने सर्व ही मुलं या क्रीडा स्पर्धेमध्ये, या क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवत आहेत. आणि त्यांचा उत्साह पाहून आमच्या सर्व शिक्षकांचाही उत्साह, अजून आम्ही त्या मुलांसारखे झाल्यासारखं आम्हालाही आनंद या मैदानावर मिळतोय. त्यामुळं खरंच खूप छान असं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं बीट क्रमांक 1 तर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. माझे नाव अमोल अरुण भोसले. मी मनपा मुली शाळा क्रमांक 5 येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज जय भवानी प्रशालेच्या या भव्य मैदानावरती मनपा शिक्षण मंडळाचे बीट क्रमांक 1 मध्ये कार्यरत असणाऱ्या केंद्र शाळा 21, केंद्र शाळा 2 यांच्या अंतर्गत येणाऱ्या 7 प्राथमिक शाळा व 1 प्रशाला या 9 शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी आंतरशाळा स्पर्धा घेण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेचं उद्घाटन माननीय साहेब व मान्य आमचे बीट परीक्षक बांगसाहेब यांच्या पुढाकारातून झालेलं आहे. तसेच या खेळामध्ये या सर्व शाळांमधून जवळपास 500च्या व अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून या ठिकाणी कबड्डी, खो खो, लंगडी हे सामूहिक खेळ, तर 100 मीटर, संगीत खुर्ची, उंच उडी, लांब उडी या वैयक्तिक खेळांचा समावेश झालेला आहे. आणि हे सर्व क्रीडा प्रकार यशस्वी करण्यासाठी आमचे सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक असू द्या, वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापक या ठिकाणी कार्यरत आहेत व ते सहकार्य करत आहेत. आणि त्यांच्या सर्वांच्या आयोजनातून ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही यशस्वी आज व उद्या या ठिकाणी करणार आहोत.